कळलं मला 4 दिवसापूर्वी तू येऊन गेलास. कळलं मला 4 दिवसापूर्वी तू येऊन गेलास. काही आशा वाटून गेलास आणि काही स्वप्न देऊन गेलास. कळलं मला 4 दिवसापूर्वी तू येऊन गेलास. काही आशा वाटून गेलास आणि काही स्वप्न देऊन गेलास. पेरलेल्या काळजांना प्रफुल्लित करून गेलास. पेरलेल्या काळजांना प्रफुल्लित करून गेलास. गावातील आबालाही म्हणे कर्जमुक्तीचं आश्वासन देऊन गेलास. जवळच्या डोंगरातील देवाला लेकी बाळा नैवेद्य घेऊन गेलेत. जवळच्या डोंगरातील देवाला लेकी बाळा नैवेद्य घेऊन गेल्यात. पोराढोरांना 4 थेंबानं अगदी वेडं करून गेलास. बाकी सारं सोड रे, फिकीर एवढीच की म्हणे 4 दिवसापूर्वी तू येऊन गेलास. आता कवितेला सुरुवात करतो. तर आपल्या सगळ्या कवींसाठी ही कविता केलेली आहे. तर मला वाटतं याच्यातनं चांगला शेवट होईल. की कविता करणं फार सोपं नसतं. वाटतं समोरच्याला ऐकताना की कविता करणं फार सोपं गोष्ट आहे, पण ते तुम्हाला आणि मला माहिती की कविता आपण करतो, आपल्याला रात्र रात्र झोप येत नसते. सो ते विचार आणि समोरच्याला कविता ऐकताना काय वाटतं, म्हणजे अगदी कवी प्रेमी नसेल तर. विचारी अविचारी स्वैर बहीर असतात हो हे फार. विचारी अविचारी स्वैर बहीर असतात हो हे फार. हातातील लेखणीच्या अंकुशासह मग यांच्यावर व्हावं लागतं स्वार. मनातल्या फोफावलेल्या वादळात मग यांना शोधावंच लागतं. मनातल्या फोफावलेल्या वादळात मग यांना शोधावंच लागतं. विचारांवर अंकुश मिळवणं बरं का, तसं जोखमीचंच असतं. आणि त्यांना वाटतं अर्थबिर्थ भावबीव थोडं इकडं तिकडं चालतं. आणि त्यांना वाटतं अर्थबिर्थ भावबीव थोडं इकडं तिकडं चालतं. बाकी सगळं ठीक होतं, थोडं यमक कमी वाटतं. सांगतो तुम्हाला आताशा यांचे भारीच असतात नखरे. आपल्याला जे विचार येत असतात ना, एक कुठली तरी लाईन आपल्याला हिट करून जात असते नेहमी. सांगतो तुम्हाला आताशा यांचे भारीच असतात नखरे. कधी आणतात पूर तर कधी उठवतात नुसतेच फुपाटी वनवे. कधी येतील हे ठरवून तर कधी बसतील भिंतीस टांगून. कधी येतील हे ठरवून तर कधी बसतील खुंटीस टांगून. सोपं नसतं यांच्याविषयीचं बाकीत टाकणं सांगून. आणि त्यांना वाटतं शब्दबिब्द चालबिल आपसूक येते रंगून. आणि त्यांना वाटतं शब्दबिब्द चालबिल आपसूक येते रंगून. कविता कसा अगदी सारा अलगट टाकते मांडून. आणि त्यांना वाटतं शब्दबिब्द चालबिल आपसूकच येते रंगून. कविता कसा अगदी सारा अलगट टाकते मांडून. यांच्यासाठी एकांतात बरेचदा घ्यावी लागतात सोंग. यांच्यासाठी एकांतात बरेचदा घ्यावी लागतात सोंग. कल्पनेतील कोण्या मुमताजसाठी मनावर चढवावे लागतात रंग. यांच्यासाठी एकांतात बरेचदा घ्यावी लागतात सोंग. कल्पनेतील कोण्या मुमताजसाठी मनावर चढवावे लागतात रंग. एका दिवसाच्या कवीसाठी असा हा दिवस रात्रीचा खेळ. आपल्याला वाटतं ना कोणीतरी आपल्याला कवी म्हणायला पाहिजे, तर एका दिवसाच्या कवीसाठी असा हा दिवस रात्रीचा खेळ. कारकुनी करणाऱ्या स्वप्नांचा मग इथं बसत नाही मेळ. आणि त्यांना वाटतं छंदबिंद कविता बिविता सगळी रिकामटेकडी व्यसनं. आणि त्यांना वाटतं छंदबिंद कविता बिविता सगळी रिकामटेकडी व्यसनं. चंद्र तारे साक्ष भिक्ष काय विश्वच कवीचं असतं, काय विश्वच कवीचं असतं, काय विश्व. धन्यवाद.